तर शरद पवारांनी तुतारी घेऊन आता स्मशानात जावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय आणि पवारांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे असंच या निमित्तानं म्हणावं लागेल। शरद पवार यांनी तुतारी घेऊन आता स्मशानात जावं असं विधान केलेलं आहे सदाभाऊ खोत यांनी। शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे। तुतारीचा वापर केवळ 2 वेळा होतो, एक लग्नात आणि दुसरा स्मशानात असं खोत यांनी म्हटलंय। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते, आणि दुसरं पाऊल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजते। हे शेवटची घटना आहे। मी तुम्हाला आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे, कारण हे पाप तुमचं आहे। महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय, कोण गोंधळ घालतंय मी नाही सांगतो, याच्या मागे पवारच आहे। महाभारतातला शकुनी मामा आणि कलियुगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे। हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललंय। अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही, गोपीचंद पडळकर सारखी, सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वरनं जीव ओळून टाकायला तयार आहे। अरे पण त्या माणसाच्या केसाला हाताने लागू देणार। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, आपण बघतोय सदाभाऊ खोत यांनी थेट सल्ला दिल्याचं म्हणायला हरकत नाही। ते म्हणतायत तुम्हाला एकीकडे जे नवीन चिन्ह मिळालंय, आज रायगडावर तुम्ही त्याचं लॉन्चिंग करताय, भव्य शक्ती प्रदर्शन करताय, दुसरीकडे सदाभाऊ खोत हा असा सल्ला देताना दिसतायत, स्मशानात जा वगैरे म्हणतायत, शकुनी मामा असा उल्लेख करतायत पवारांचा। काय नेमकं तुमची प्रतिक्रिया याबाबत? पहिल्यांदा तर सदाभाऊ खोतांच्या या वाक्याचा मी धिक्कार करते, निषेध करते, आणि त्यांना ह्याची सुद्धा जाणीव नाहीये की ते कोणाबद्दल बोलतायत आणि तुतारी ही कधी वाजवली जाते हे सांगतायत। एक तर त्यांना ज्ञान नाहीये, ते शिकलेले नाहीयेत, अत्यंत अशिक्षित माणूस आहे। पण अशिक्षित माणसं सुद्धा अशी वेड्यासारखी विधानं करत नाही, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांना त्याचा चोप कार्यकर्ते दिल्याशिवाय राहणार नाहीये। पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारे एखाद्या म्हणजे आम्ही तुतारीचं हे करायला रायगडावरती चाललेलो आहोत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार रायगडावरती होतो, त्या रायगडावरती आधुनिक युगातला जाणता राजा शरद पवार हे आपल्या चिन्हाचं हे करण्यासाठी जात आहेत आणि त्या दिवशी हा वाचाळवीर अशा प्रकारे बोलतोय, म्हणजे कुठलाही सेन्स नाही। ज्याने आयुष्यात स्वतः काही काम केलेलं नाहीये, जे आधी राजू शेट्टींच्या जीवावरती मोठे झालेले बाणगुळ आहे जे स्वतः, त्या बाणगुळाने अशा प्रकारे टीका करणं म्हणजे त्याला काय, त्याचा किती निषेध करावा, कुठल्या शब्दात करावा ते सुद्धा मला सापडत नाहीये। परंतु कधी ना कधीतरी ते भेटतील, त्या दिवशी त्यांना चोप दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। कारण ह्या प्रकारच्या खालच्या प्रकारची भाषा वापरणं आणि तेही एका महान नेत्याबद्दल की तुमचं आयुष्यात स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, 0 कॉन्ट्रीब्युशन असलेल्या माणसाने हिमालयासारखं काम कर्तबगारी असणाऱ्या शरद पवारांविषयी अशा प्रकारे बोलणं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, तुमच्या पक्षात तर असा एकही माणूस नाहीये की ज्याची तुम्ही तारीफ करू शकाल, परंतु या संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला दिशा दाखवणारे शेतकऱ्यांचे नेते, खेळाडूंचे नेते, अशी ज्यांची महिलांचे नेते, युवांचे नेते असे शरद पवार, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, आणि त्यांच्यावर्षी असं हीन वाक्य, मशनात तर सदाभाऊ खोतही जाणार आहे, तो काय अमर व्हायला आलेला नाहीये। जो जन्माला आलाय माणूस तो मशनात जाणार आहे, आणि सदाभाऊ खोताला मशनात लोक पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, अशीच प्रतिक्रिया मी या ठिकाणी देते। बरं विद्याताई, धन्यवाद। इतकं सविस्तर तुम्ही स्पष्टपणे पुढारी न्यूजवर बोललात यासाठी। आपण बघतोय सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे, मात्र यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांनी ते जे नवं चिन्ह त्यांना आता तुतारी मिळाले, ती तुतारी घेऊन स्मशानात जावं अशा पद्धतीचा एक प्रकारचा सल्ला सदाभाऊ खोत यांनी दिलाय, आणि त्याच्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून ह्या आक्रमक प्रतिक्रिया उमटताना सुद्धा दिसत आहेत, त्यांचा निषेध केला जातोय। सदाभाऊ या संदर्भात नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा बघूयात। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक
लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते आणि दुसरं पाऊल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते. हे शेवटची घटना आहे. मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे कारण हे